ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या तलावातील जे जलचर प्राणी आहेत ते गेल्या काही दिवसांपासून मृत पावत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सोलापुरातील सिद्धेश्वर तलावामध्ये या ठिकाणी माशांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात खच पाहायला मिळाला होता। त्यानंतर खरं तर धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 50 पेक्षा अधिक कासवांचा देखील मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि त्यामुळे त्या संपूर्ण या सिद्धेश्वर तलावातील जलचर जे आहेत ते कुठेतरी धोकादायक स्थितीमध्ये आलेले आहेत का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातील जे वन्यजीव प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये मोठी चर्चा जी आहे ती रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण 55 कासव जे आहेत या सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावामध्ये मृत पावल्याची घटना समोर आलेली होती। खरं तर ही धक्कादायक बाब म्हणून या संपूर्ण वन्यजीव प्रेमींमध्ये याबाबतची चर्चा आहे। कारण अशा पद्धतीनं जी कासवं मेलेली आहेत ती कासवं जे आहेत एशियाटिक फ्लॉपशेल टर्टल म्हणजेच चिखल कासव असं त्यांना संबोधलं जातं। त्या जातीची जी कासवं आहेत ती या ठिकाणी मृत पावलेली पाहायला मिळाली। खरं तर पृथ्वीच्या उगमापासूनच या कासवांचं अस्तित्व असल्याचं बोललं जातं। मात्र अशा कठीण प्रसंगातही हे कासवं जे आहेत ते जिवंत राहिलेली होती। मात्र अशा पद्धतीनं एका गोड्या पाण्यातील कासवांचं मोठ्या प्रमाणात मृत्यू होणं ही धक्कादायक बाब आहे आणि यामुळेच या संपूर्ण तलावातील पाण्याचं देखील या ठिकाणी टेस्टिंग जे आहेत ते ह्याचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि ते लॅबकडे जे आहेत पाठवण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे। परंतु जे अभ्यासक आहेत, जे वन्यजीव अभ्यासक आहेत त्यांच्या मते या संपूर्ण तलावामध्ये जे आहे ते काही वेगळ्या जातीची कासवं जे आहेत, रेड अमेरिकन कासवं जे आहेत ती यामध्ये सोडल्यामुळे यांचा मृत्यू झाल्याचा संशय जो आहे तो या संपूर्ण वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्या मते यामध्ये काही रसायनयुक्त पाणी मिश्रित झाल्यामुळे या कासवांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि त्यामुळेच याचे नमुने जे आहेत या संपूर्ण पाण्याचे नमुने जे आहेत ते देखील घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबरीनं जे 55 कासवं मेलेले आहेत त्यापैकी 5 कासवांचा या ठिकाणी विसेरा देखील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती त्याचा अहवाल आल्यानंतर नक्की कळेल की या संपूर्ण कासवांच्या मृत्यूचं कारण काय आहे आणि माशांच्या मृत्यूचं कारण काय आहे। मात्र तत्पूर्वी खरं तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे की इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कासवं जे आहेत ते मृत पावलेले आहेत। गोड्या पाण्यातल्या या तलावामध्ये ही मृत पावलेले आहेत। त्यामुळे ही बाब चिंतेची असल्याचं वन्यजीव अभ्यासक सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या संपूर्ण घटनेला नक्की कोणती गोष्ट जबाबदार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।